लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। अखेर लाडक्या बहिणींची चिंता मिटलेली आहे। तारीख समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार, पण कोणत्या तारखेला आज फिक्स झालेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अतिशय आनंद झालेले आहेत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, संपूर्ण पाहायचा आहे, कारण 3 ते 4 अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मी देणार आहे, त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी, कारण आपण बघत होतो की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार, तर लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो पुढच्या सोमवारपासून मिळणार आहे। म्हणजे आधी येत्या 2 ते 3 दिवसापासून पुढे मिळणार आहे। आज तुम्हाला माहिती आहे शुक्रवार आहे, तर उद्या आणि परवा पैसे येणार नाहीत, तर सोमवारपासून वितरण होणार आहे। लक्षात घ्या, सोमवारपासून वितरणाला सुरुवात होणार आहे। त्यामुळं त्याचा अगोदर 2 ते 3 दिवस जे आता मधले आहेत ते काय करायचं आहे तुम्हाला मी ते सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, कारण ह्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही काम केलं तर तुमचं नाव 100% यादीत राहून तुम्हाला सोमवारपासून जो हप्ता वितरण होणार आहे ते 100% तुमच्या खात्यात येणार आहे। कारण पुढच्या सोमवारपासून होण्याचं कारण तुम्हाला सांगतोय, कारण पुढे 25, 26, 27, 28 हे 4 दिवस तुम्हाला माहिती आहे सुट्ट्या असल्यामुळं सरकारला माहिती आहे की सगळे त्यांचे जे काही बँक खातेवाले असतात किंवा बँकेतले लोक असतात ते सगळे ख्रिसमसच्या सुट्टीमुळे ते सुट्टीवर राहणार आहेत 3 ते 4 दिवस। त्यामुळं सोमवार ते बुधवार ह्या 3 दिवसामध्येच पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे। त्यामुळं आत्ताची जी सर्वात मोठी अपडेट आहे ती मी तुम्हाला देत आहे। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत माहिती पोहोचवा, कारण सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस वाटप हे होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात। 3 दिवस पैसे हे येणार आहेत। बाकी पुढच्या गुरुवारपासून हे जे काही सगळे बँकवाले असतील किंवा महिला बाल विकासमधले असतील ते सगळे सुट्टीवर जाणार आहेत। त्यांना पूर्ण काही लाडक्या बहिणींना जे काही सरकारी लोक आहेत त्यांना मतदान आहे त्याचंसुद्धा ड्युटी लागणार आहे। त्यामुळं ते सगळे तिथं व्यस्त असणार आहेत, काही सुट्टीवर असणार आहेत। त्यामुळे सरकारने निर्णय घेतलेला आहे। आज तिथं येणार होते पैसे, परंतु आज तिथं नियोजन झालेलं नाही, त्यामुळं सोमवारपासून वितरण होणार आहे। उद्यासुद्धा शनिवार आहे तर उद्याही येणार नाही आहे, त्यामुळे सोमवारपासून लक्षात घ्यायचे वाटप होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या लाडक्या बहिणीने येणार आहे, कारण 4 महत्त्वाच्या बातम्या मी तुम्हाला सांगतोय, खूप महत्त्वाचं आहे, कारण हे ऐकून तुम्हाला थोडंसं जरा काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, जेणेकरूनच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहिणीचा हप्ता हा मिळणार आहे। बघा, EKYCची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे ही सुरू आहे। भरपूर लाडक्या बहिणींचा EKYC राहिली होती, त्यांनी आता कंप्लीट केलेली आहे। आता राज्यामध्ये फक्त 30 ते 40 लाख लाडक्या बहिणी राहिल्या ज्यांची EKYC राहिलेली आहे। बाकीच्या 250 कोटी लाडक्या बहिणींची EKYC ही त्याच्यामधले जर आपण म्हणतो 2 कोटी लाडक्या बहिणींची EKYC झालेली आहे। आणि ते जो डेटा आहे तो पुढे आयकर विभागाला पाठवलेला आहे, परत RTO विभागाला पाठवलेला आहे, परत बँकेकडे दिलेला आहे। त्यामुळं त्यांना आधी स्फुटणी म्हणजे पडताळणी करायला सांगितलं आहे की कोणाकडे 4 चाकी वाहन आहे, कोणी ह्या वर्षी इन्कम टॅक्स भरलेला आहे, कोणी ज्यांच्या घरात उत्पन्न बँकेमध्ये त्यांची 2.5 लाखांपेक्षा जास्त पुढे घेवाणदेवाण सुरू आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी सरकारनं करायला सांगितलं आहे। कारण तुम्हाला माहितीच असेल की लाडकी बहीण योजनेचा जो नियम आहे की 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न नसायला पाहिजे, कोणाच्याही घरी 4 चाकी वाहन नसलं पाहिजे, ट्रॅक्टर वगळता, ट्रॅक्टर चालतो, पुढे म्हणजे कोणीही त्यांच्या घरात इन्कम टॅक्स भरता कामा नये, जर कोणी भरत असेल तर ते सुद्धा बाद होतील, आणि कोणी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेता कामा नये, जसं की संजय गांधी निराधार योजना आहे किंवा दुसरं लेक लाडकी योजना आहे किंवा दुसरी योजना शेतकरीची PM किसान योजना आहे, तर इतर कुठल्या लाडक्या योजनेचा लाभ घेत असतील तर तिथून सुद्धा नाव कमी करण्यात येणार आहे। तर अशा ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी स्फुटणी ही सरकार करत असल्यामुळं थोडासा तिथं पण उशीर लागतोय, कारण तुम्हाला माहिती आहे GR येऊन आता जवळपास 10 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी देखील वाटपाला सुरुवात होत नव्हती। ह्याचं मुख्य कारण हेच होतं, यात EKYC करून घ्यायची,
सगळ्यांची परत एकदा अर्ज पडताळणी करायची, कारण सरकारच्या असं कुठंतरी लक्षात आलं होतं KYC केल्यानंतर की भरपूर लाडक्या बहिणींची KYC झाली आहे, परंतु त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे. त्यांच्या घरात आता भरपूर लाडक्या बहिणी चांगलं कमावत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, सक्षम आहेत. तर ज्या खरंच गरजू लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचं खरंच उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यामुळं अशाच लाडक्या बहिणींना आपण मदत करायची असं सरकारनं इथं ठरवलं होतं. त्यामुळे ह्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे. दुसरी आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींना घरकुल योजना आता सुरू झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु घरकुल योजना पुन्हा एकदा सरकारनं सुरू केलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना घरकुल योजनेबद्दल माहीत नाही त्यांना मी सांगतोय, आता तुम्हाला ग्रामीण असो किंवा शहरी भागात असो, आता प्रत्येकी 2.5 ते 3 लाख रुपये हा पहिला टप्पा मिळणार आहे घरकुल योजनेसाठी. तर अजून देखील जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर आत्ताच घरकुल योजनेसाठी फॉर्म भरा. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे. तिथं तुम्हाला तुमचे किंवा जे काही तुमचं तालुक्याचं ठिकाण असेल तिथं जायचं आहे आणि त्यांच्याकडे कागदपत्र द्यायची आहेत. कागदपत्रामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, ह्या गोष्टी तिथं तुम्हाला सांगतील ते 2 मिनिटात. परंतु जाताना फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला फक्त घरकुल योजनेबद्दल जे काही माहिती आहे ते तुम्हाला ते देतील. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रेशन कार्डची KYC झालेली असली पाहिजे, बँक खात्याची KYC झालेली असली पाहिजे, आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र राहतील अशा लाडक्या बहिणींनाच आता इथून पुढे ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणत्या? लाडकी बहीण योजनेचा. कारण ज्या स्फोटणीमध्ये KYCमध्ये बाद होतील अशा लाडक्या बहिणींचं नाव हे कायमचं काढलं जाणार आहे. त्यांना इथून पुढचा म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा सुद्धा हप्ता येणार नाही. त्यांचा ऑक्टोबरचाच हप्ता हा लास्ट हप्ता ठरेल. त्यामुळं ज्यांनी कुणी अजून कामं केली नसतील त्यांनी पटापटा हे कामं करायचे आहेत. रेशन कार्डची KYC करून घ्यायची आहे, आधार कार्डची KYC अपडेट करून घ्यायचं आहे, बँकेला ते लिंक करायचं आहे, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्ही म्हणाल आम्ही वारंवार करतो आहे, हो करत राहणं गरजेचं आहे. कारण सरकार दर महिन्याला नवीन नवीन डेटा अपडेट करत असल्यामुळं तुमचं नाव आहे की नाही हे सरकारपर्यंत पोहोचणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर घरकुल योजनेसुद्धा तुम्हाला मी सांगितलं तेच आहे. तिथंसुद्धा डॉक्युमेंटचे ह्याच डॉक्युमेंट्स असतात सरकारी योजनेसाठी, हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात. दुसरी गोष्ट म्हणजे बालसंगोपन योजनासुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, परंतु या बालसंगोपन योजनेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या जे काही मुलं आहेत त्यांना पैसे मिळतात. ज्यांना वडील नाहीत किंवा आई नाहीत किंवा दोघंही नाहीत अशा मुलांना हे महिन्याला 2,500 रुपये मिळतात. बालसंगोपन योजना या योजनेचं नाव आहे. तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन सुद्धा चौकशी करू शकता. त्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट्स करायचे आहेत. कारण भरपूर लाडक्या बहिणी फक्त व्हिडिओ बघतात, कमेंट्स करत नाहीत, व्हिडिओ लाईक करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत. तर अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.